नेस्को 2 मृत्यू, चाळीत 30 कोटी रुपयांचा कारखाना, मुंबईची ड्रग साखळी उघड. मुंबईमध्ये नाईट क्लबची संख्या कमी नाहीये. पोलिसांपासून लपून किंवा काही पोलिसांच्या सहकार्याने त्या चालतात. फक्त चालत नाही तर तिथे अनेकदा काळे कारनामे सुद्धा चालतात. असंच 2 दिवसापूर्वी मुंबईच्या गोरेगाव परिसरातल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 11 एप्रिल रोजी एक कॉन्सर्ट झाला आणि तिथे 2 तरुणांचा ड्रगच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. जे घडलं ती केवळ एक दुर्घटना नाही तर ही स्टोरी आहे एक अशा साखळीची जी दिसत नाही पण काम करत राहते. मुंबईच्या चकचकीत रस्त्यांच्या आणि झगझगीत रात्रींना भाग बनलेली एक ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेत यावेळी 2 तरुण जीव घेतला आहे. तर काय आहे प्रकरण, सगळी साखळी कशी चालते आणि 2-3 दिवसापूर्वी अंधेरीत पकडलेल्या ड्रग रॅकेटचा या प्रकरणाशी काय संबंध आहे का, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नेस्को म्हणजे गोरेगाव पूर्वेला असलेलं एक मोठं एक्झिबिशन सेंटर. येथे व्यापारी प्रदर्शन, कार्यक्रम आयोजन होत असतात. पण इथे कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर पोलीस आयुक्तांकडून एंटरटेनमेंट लायसन्स आणि अतिरिक्त पोलीस आयुक्ताकडून परफॉर्मन्स लायसन्स घ्यावं लागतं. इव्हेंटला वेळेची मर्यादा असते, रात्री 10 वाजेपर्यंत. 11 एप्रिलच्या रात्री इथे एक टेक्नो म्युझिक कॉन्सर्ट आयोजित केलं गेलं. नाव होतं 99999 म्युझिक कॉन्सर्ट. एक इटालियन डीजे परफॉर्म करणार होता. रात्री 9:30 ला सुरुवात झाली तेव्हा जमलेले होते साधारण 3 ते 4 हजार तरुण. त्यात मुंबईतल्या वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी होते. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी त्यात होते. रात्री 9:30 ला आज शिरताना प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टिकर लावण्यात आलं. सांगण्यात आलं की जर कोणी हे स्टिकर काढलं तर त्याला इव्हेंट मधून बाहेर काढलं जाईल. नो मोबाईल पॉलिसी. सुरुवातीला ते संयोजकाचं एक सामान्य धोरण वाटलं, पण नंतर हाच मुद्दा संशयाचं कारण बनला. कुणाला फोटो काढता येऊ नये, कारण होतं ते बाहेर जाऊ नये. हेच यामागे कारण होतं का असा प्रश्न पडतो. रात्री आत एका विद्यार्थिनीने सांगितलं की तिच्या ओळखीच्या रोनक खंडेवाल नावाच्या मुलाने तिला एक पिवळी गोळी दिली. ती तिने पाण्याबरोबर घेतली. त्या रात्री आणखी काहींनी तशाच गोळ्या घेतल्या. एक्स्टसी म्हणजे MDM हे एक सायकोटिक ड्रग आहे जे शरीरातल्या तापमानावर, हृदयाच्या गतीवर आणि मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतं. रात्री 12-12:30च्या सुमारास काही विद्यार्थी कोसळले. श्रेया राय वय 24 वर्ष, बिस्मित सिंग भसीन वय 28 वर्ष. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. श्रेया राय हिला जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बिस्मित सिंगला गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. दुसऱ्या दिवशी 12 तारखेला सकाळी आणि दुपारी एकेकाने जग सोडलं. अजून एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत उपचार घेत होता. 13 तारखेला मध्यान्हानी बातमी छापल्या. त्यानंतर पोलिसांनी अधिकृत माहिती दिली. म्हणजे घटना 11 तारखेची, मृत्यू 12 तारखेचे आणि अधिकृत प्रतिक्रिया 13 तारखेला. या विलंबनाने स्वतःच अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाला सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे नेस्को सेंटर पासून अवघ्या काही मिनिटांवर अंधेरीच्या सहार रोडवरती एका चाळीत त्याच सुमाराला 25 ते 30 कोटी रुपयांचा ड्रगचा कारखाना पकडण्यात आला. चाळीतील एक खोली भाडं अवघं 13,000 रुपये होतं, पण त्यामध्ये करोडोचा कारभार चालत होता. त्याचा मास्टरमाइंड मोहम्मद आरिफ शेख हा सांताक्रूज गोळीबार नगरला बायकोसोबत वेगळ्या घरात राहायचा. एका ठिकाणी माल बनवायचा, दुसऱ्या ठिकाणी जाऊन विकायचा. बायको सगळा व्यवहार पाहायची. तिच्या बँक खात्यात 26 लाख रुपये सापडले. ते आता खातं पोलिसांनी गोठले. त्याचा इतिहास आणखी भयंकर. हा माणूस मूळ गुजरातचा. तिथे ड्रग तस्करी प्रकरणात अटक झाली. मग पेरोलवर सुटका झाल्यावर फरार झाला. 2023 पासून गुजरात पोलीस त्याच्या मागावर होते आणि तो इथे मुंबईत 13,000 रुपयांच्या खोलीत करोडोचं साम्राज्य उभं करत होता. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक झालेला आहे. त्यात आनंद पटेल हा कल्याण पश्चिमचा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे जो ड्रग पुरवण्याच्या आरोपाखाली पकडला गेला. नेस्को सेंटरच्या सिक्युरिटी अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. नेस्कोने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या पत्रात सहकार्यांची भूमिका जाहीर केली. पोलीस तपासात अनेक प्रश्न अजून तसेच आहेत. इव्हेंटला 10 वाजेपर्यंतची परवानगी असताना रात्री 12 पर्यंत कार्यक्रम सुरू होता. तर वनराई पोलिसांना माहिती का मिळाली नाही? ड्रग नेस्को सेंटरमध्ये कसे आले? नो मोबाईल पॉलिसी नक्की कोणाच्या आदेशाने लागू झाली? सरकारी पातळीवर कारवाईचा आकडा मोठा आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या 4 वर्षात 6,738 कोटी रुपयांचे ड्रग जप्त केले. 2024 मध्ये एकट्या पुण्यात 3,669 कोटींचा मोठा साठा जप्त केला. आणि आता 2026च्या पहिल्या 2 महिन्यात 30 कोटीहून अधिकचे ड्रग मुंबईत जप्त केले गेले. हे आकडे प्रचंड मोठे आहेत, पण तरीही सप्लाय थांबलेला नाही. यामागचं एक साधं गणित आहे. 1 ग्रॅम ड्रग बनवण्याचा खर्च साधारण 50 रुपये. तोच माल बाजारात विकला जातो 1,500 ते 2,000 रुपयांना. म्हणजे 30 ते 40 पटीचा नफा. कुठल्याही उद्योगात असा परतावा मिळत नाही. डिमांड आहे, प्रॉफिट आहे, त्यामुळे सप्लाय चेन तुटत नाही.
आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो. जेव्हा कारवाई होते तेव्हा ती साखळीच्या सर्वात खालच्या टोकावर होते. वर बसलेले माफिया तसेच राहतात. जुने सप्लायर गेले की नवे येतात. ग्राहक कमी होत नाहीत. मार्केट मोठं आहे. नेस्कोमध्ये गेलेले ते विद्यार्थी पार्टी करायला गेले होते, ते परत आले नाहीत. अंधेरीच्या चाळी 13,000 रुपयांच्या खोलीत करोडोंचा कारखाना चालत होता आणि हे सगळं घडत असताना यंत्रणा जागी होती की झोपीचं सोंग घेत होती? हा प्रश्न तसाच आहे. ड्रगची साखळी तुटेल तेव्हा तुटेल, पण ती साखळी खरंच प्रश्नाला किंवा पोलिसांना तोडायची आहे का? हा प्रश्न आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? हे ड्रग्सची साखळी तोडता येऊ शकते का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.